या जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला असे तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या जयंती आहे असे सुधारकांचे सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या तमाम बहुजन महापुरुषांना अभिवादन करतो। तसेच स्वराज्याची प्रेरणा राजमाता जिजाऊ, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका, माता भीमाई, माता रमाई या तमाम महानायिकांना सुद्धा या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो। आज दिनांक 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे। या जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांच्या प्रतिमेला विचारांना अभिवादन करतो। या आज भीमज्योती जन्मोत्सवाच्या व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय धनंजयजी बेदरे साहेब, विचारपीठावर ज्यांची उपस्थिती आहे असे आजचे प्रमुख अतिथी माननीय मुकेशजी महाजन साहेब, तसेच आत्ताच संवाद ज्यांच्याशी माझा झाला, तसा परिचय पहिलाच आहे, परंतु त्यांच्या संवादातून लक्षात आलं की या भीमज्योती जन्मोत्सवाचे जे अध्यक्ष आहेत या समितीचे आणि जे लंडनला शिकलेले आहेत, बाबासाहेबांच्या महाविद्यालयात ज्यांचं शिक्षण झालं, बाबासाहेब ज्या ठिकाणी शिकले त्या ठिकाणी ज्यांचं शिक्षण झालं, असे या समितीचे अध्यक्ष, उत्सव समितीचे अध्यक्ष, युवा नेतृत्व आदरणीय शिवराजदादा पवार, त्याचबरोबर या सर्व संयोजन समितीचे पदाधिकारी आणि समोर जे उपस्थित आहेत, काहींचा नामोल्लेख या ठिकाणी माझं मी कर्तव्य समजतो। आज या व्याख्यानाच्या प्रसंगी ज्यांनी मला फुले शाहू आंबेडकर विचारधारेचं बाळकडू पाजलं असे माझे गुरुवर्य तात्यासाहेब मेघारे सर समोर उपस्थित आहेत, त्याचबरोबर ज्यांची व्याख्यानं ऐकून मी घडलो असे प्राध्यापक अशोकराव मुंडे सर यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। तसेच सर्व माननीय माझे सर्वच शिक्षक मित्र परिवार, मार्गदर्शक मित्र परिवार, आमचे बंधू बद्रीनाथ करपे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। वेळेअभावी मी सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी टाळतो आणि मी माझ्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करतो। किशोरजी कांडेकर साहेबांचा मला फोन आला की करपे सर तुम्हाला या जयंती उत्सव समितीमध्ये यायचं आहे, 11 तारखेला तुम्ही उपलब्ध आहात का? म्हणलं तुमच्यासाठी कधी उपलब्ध आहे? आणि मग ते म्हणजे विषय काय तुम्ही घेणार? आता खरं तर ही सगळी जी महापुरुषांची मानली आई आहे, जी आता आपण नामोल्लेख ऐकला, त्या प्रत्येक महापुरुषावर जर बोलायला गेलं तर एक एक पैलू घेतला तरी एक एक तास व्याख्यान होईल। आणि म्हणून मी त्यांना म्हणलो की ठीक आहे, आता मी शिक्षक आहे आणि बाबासाहेबांच्या चरित्राकडे पाहताना मला त्यांचा एक गुण जो बहुतांश जाणवतो, त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक विचारामध्ये जो गुण हायलाइट होतो, अधोरेखित होतो, तो गुण म्हणजे बाबासाहेब हे जन्मापासून मरेपर्यंत विद्यार्थी होते, हा त्यांचा गुण मला महत्वाचा वाटला। आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी म्हणून समजून घेताना हा विषय मी तुमच्या समोर मांडतो। ते म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही, कारण त्यांच्या अनेक पैलूंचा विचार केला तर त्यामध्ये हा जो गुण आहे महत्वाचा, तो विशेषतः अधोरेखित होतो। म्हणून त्या अनुषंगाने मी आज माझ्या या व्याख्यानाची मांडणी या ठिकाणी करणार आहे। मित्रांनो, बाबासाहेबांचा जन्म, मगाशी सूत्रसंचलन करणारे सर होते, त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की महू या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला। महू हे मराठी नाव आहे असं आपल्याला वाटतं, पण महू हे नाव इंग्रजी नाव आहे। खरा याचा शब्द आहे MHOW, मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर्स।
मध्य प्रदेश राज्यामध्ये ज्या ठिकाणी लष्करी छावणी होती त्या छावणीमध्ये जे योद्धे होते, सैन्य होतं, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या छावणीमध्ये असताना आणि बाबासाहेबांचे वडील रामजी हे मिलिटरीमध्ये सुभेदार असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. एका योद्ध्यांच्या छावणीमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि या वाक्याला किंवा या संदर्भाला मी असं जोडतो, देशासाठी लढणाऱ्या योद्ध्यांच्या छावणीत, देशासाठी लढणाऱ्या योद्ध्यांच्या छावणीत मानवतेसाठी लढणाऱ्या योद्ध्याचा जन्म झाला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आमरण आजीवन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि मानवता या मूल्याला समोर ठेवलं आणि खऱ्या अर्थाने एक समतेचं तत्व, मानवतेचं तत्व समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं. आणखीन एक संदर्भ या ठिकाणी मला द्यायचा आहे. जशी योद्ध्यांची छावणी आहे आणि बाबासाहेबांचे वडील हे जसे सुभेदार होते, त्यांना एक काम दिलं होतं. अध्यक्ष साहेब, सुभेदारांकडे काय काम होतं? काही काळ ते हेडमास्टर होते शाळेचे, पण बराच काळ त्यांना एक जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी अशी होती, जे नवीन भरती झालेले तरुण आहेत त्यांना सैनिक म्हणून तयार करण्याची जबाबदारी रामजी सुभेदार यांच्याकडे होती. आणि म्हणून तोही संदर्भ मला इथं जोडावासा वाटतो. रामजी सुभेदारांनी त्या काळात सैनिक घडवण्याचं काम केलं आणि त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांनी भीमसैनिक घडवण्याचं काम केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने जे संदर्भ आहेत या दोघांच्याही ज्या ठिकाणी यांची जडणघडण झाली, एक लढणाऱ्यांच्या छावणीमध्ये, आणि म्हणून तो झुंजारपणा, ती लढाई वृत्ती निश्चितपणे आपल्याला अधोरेखित करता येते या दोघांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून. मगाशी एक उल्लेख सूत्रसंचलन करण्याने केला, प्रबोधनकार असं आपण जो प्रबोधन करतो त्याला असं नाव देतो, पण मला वाटतं खऱ्या अर्थाने प्रबोधनकार एकच होऊन गेले, ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. त्यांचा उल्लेख या ठिकाणी मला जोडावासा वाटतो. प्रबोधनकार ठाकरे असं म्हणाले होते, एखाद्या समाजाला जर तुम्हाला गुलाम करायचं असेल तर त्या समाजावर हल्ला करण्याची गरज नाही, त्या समाजाला युद्ध करून हरवण्याची गरज नाही. एकच काम करा, त्या समाजाचा इतिहास तुम्ही मारून टाका. एकदा का त्या समाजाचा इतिहास तुम्ही मारून टाकला की तो समाज गुलामीमध्ये जाईल. आणि मला असं वाटतं प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातील बहुजनांचा जो इतिहास आहे त्यातली त्यात आज ज्यांचा संदर्भ आहे, बाबासाहेबांचा जन्म ज्या जातीमध्ये झाला, खरं तर जातींचे उल्लेख महापुरुषांना आपण लावू नये, परंतु आपल्या जातीचा, आपल्या कुळाचा इतिहास सुद्धा आपल्याला माहित पाहिजे म्हणून सांगतो. ठाकरे म्हणाले होते त्यांची इतिहास मारा. बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेबांनी पहिल्यांदा इतिहास शोधला आणि एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं हू वेअर शुद्राज. बरं कसे सर, हू वेअर शुद्राज हे पुस्तक लिहिलं. आणि मला आणखीन एक अभिमानाने सांगावं असं वाटतं, बाबासाहेबांनी हे पुस्तक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अर्पण केलेलं आहे. म्हणजे ही तुम्ही महापुरुषांचं हे बघा. अण्णाभाऊ साठेंनी फकीरा ही जी आपली कादंबरी आहे ती बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीच अर्पण केली. तर बाबासाहेबांनी हू वेअर शुद्राज हा आपला ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला. आणि महात्मा फुलेंनी आपला शेतकऱ्याचा गुलामगिरी नावाचा ग्रंथ हा अमेरिकेतील निग्रोंना अर्पण केलाय. म्हणजे या महापुरुषांची जर आपण एकंदर पुस्तकांची सुद्धा रचना पाहिली तर त्यामधून त्यांचा जो एकमेकाप्रतीचा आदर भाव आहे तो आपल्या लक्षात येईल. बाबासाहेब म्हणतात खऱ्या अर्थाने या देशाचे, या राज्याचे किंवा या राष्ट्राचे खरे जर राजे कोण असतील मूळ, तर ते शूद्र आहेत, बहुजन आहेत. ही मांडणी बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये केली. महाराष्ट्र या नावाचं उपपत्ती किंवा व्युत्पत्ती जेव्हा आपण शोधायला जाऊ तेव्हा अशी उत्पत्ती सापडते, महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र. इतका मोठा इतिहास आपल्याला आहे. त्याची आणखीन एक खोड सापडते. महाराष्ट्र, महार आणि रठ्ठ या लोकांचं राज्य असणारं राष्ट्र किंवा देश. महार ह्याच्यामध्ये तमाम महार समाज आला आणि रठ्ठ मध्ये मराठा, कुणबी आणि इतर बहुजन समाज. म्हणजे हा जो समाज होता महार आणि रठ्ठ, या समाजाचे एक राज्यकर्ते म्हणून इतर ते काम करत होते. परंतु नंतरच्या काळामध्ये
धर्माच्या अवडंबरामुळं, जातीयतेमुळं आणि अनेक धर्मांच्या आक्रमणामुळं तुलनेने इथलं जे सगळं राज्यकर्ती जमात होती ती दबली गेली आणि गुलामी जीवन जगावं लागलं. पेशवाई आली, त्या काळात तर फारच हाल झाले आणि हे सगळं बाबासाहेबांनी शोधलं आणि त्यांनी या पुस्तकातून मांडलं. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की हा जो गुलामीत गेलेला खरा समाज आहे त्या समाजाला पुन्हा त्या समाजात स्फुल्लिंग चेतनाचं काम बाबासाहेबांनी केलं. म्हणून त्यामुळं त्यांचे सुद्धा उपकार आपण या ठिकाणी मानले पाहिजे. तो इतिहास, आपल्या पिढ्यांचा इतिहास, आपल्या पूर्वांचा इतिहास जो इथल्या लोकांनी मारून टाकला, विकृत केला, त्याचा विपर्यास केला, अशा इतिहासाला सत्यता समोर आणण्याचं काम त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलं. हे खूप महत्वाचं काम या ठिकाणी मला वाटतं. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात आपल्याला, त्या काळात आपण राज्यकर्ते होतो आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की आपल्याला शासनकर्ती जमात व्हायचं आहे, कारण आपला मूळ इतिहास तो आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या संविधानामुळे हे शक्य झालं की आज आपण बहुतांशी यामध्ये यशस्वी झालो आहोत आणि शासनकर्ती जमात आपण त्या दिशेने वाटचाल करत आहोत. हे बाबासाहेबांचे आपले उपकार आहे. बाबासाहेबांच्या विद्यार्थी या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करायला लागू तेव्हा काही मुद्दे या ठिकाणी मला मांडायचे वाटतात. बाबासाहेब ज्या परिस्थितीत घडले त्या परिस्थितीचे एक दोन दाखले मला इथं द्यावेसे वाटतात. कारण काय, जरी आपल्याला इतिहास माहित असला, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित असतात, पण एक गंज चढलेला असतो, कार्बन चढलेला असतं आणि महापुरुषांची चरित्र पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे, पुन्हा पुन्हा उजळणी केली पाहिजे. अनेक गोष्टींचा आपण पारायण करतो, जप करतो, महापुरुषांच्या चरित्रांचा जप करायला काय अडचण नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या एकंदर जीवनाकडे, त्यांच्या बालपणाकडे किंवा त्यांच्या शिक्षणाच्या प्रतिकूल परिस्थितीकडे आपण पाहिलं तर बाबासाहेब अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकले हे लक्षात येईल आपल्याला. ज्या मुलाला खरं तर बाबासाहेबांच्या सातारापर्यंतच्या शिक्षणापर्यंत त्यांना जातीभीती चटके बसते नाही, कारण महूमध्ये त्यांचं बालपण गेलं, तिथून ते साताऱ्याला आले. साताऱ्याला बहुतांशी एका सुखवस्तू घरामध्ये, आर्थिकदृष्ट्या चांगल्या घरामध्ये, कारण रामजी सुभेदार यांना चांगलं वेतन मिळत होतं, आर्थिक परिस्थिती चांगली होती. अशा काळात त्यांचं बालपण गेलं. परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा ते मुंबईला आले आणि एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा मला सांगावंसं वाटतं, एक प्रसंग आपल्याला माहित असेल की त्यांना तिथं पहिल्यांदा जाणवलं की आपल्याला वर्गाबाहेर बसावं लागतं. वर्गाच्या बाहेर किंवा वर्गाच्या मागे बसण्याची व्यवस्था या ठिकाणी, या व्यवस्थेने त्यांनी पहिल्यांदा तो चटका अनुभवला. आणि ते उदाहरण आपल्याला माहित असेल, शिक्षकांनी भूमितीचं उदाहरण फळ्यावर दिलं आणि ते सोडवायला कोण सोडवतं असं विचारलं. त्यावेळेस एकट्या भीमरावांचा हात वर होता. भीमराव म्हणाले मी सोडवतो सर. भूमितीची ते उदाहरण सोडण्यासाठी भीमराव पुढे गेले, त्यांनी हातामध्ये खडू घेतला, ते फळ्याच्या दिशेने गेले. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी एकच आरडाओरडा केला. तर सरांनी विचारलं नेमकं झालं काय. ते म्हणजे सर या फळ्यांच्या पाठीमागे आमचे जेवणाचे डबे, जर भीमरावाने या फळ्याला स्पर्श केला तर आमचे जेवणाचे डबे त्या ठिकाणी ते अपवित्र होतील, बाटतील. आणि असं म्हणल्यावर मग ते सगळे डबे बाजूला केले. मग भीमरावांनी त्यावर गणित सोडलं. म्हणजे यावर विचार करा, ज्यावेळेस बाबासाहेबांचं चरित्र आपण पाहतो, आपण नको त्या गोष्टीचा खूप बाऊ करतो, मला हे नाही, मला ते नाही, माझी आर्थिक परिस्थिती अशी, माझ्याकडे पैसा नाही किंवा माझी परिस्थिती चांगली नाही, अशा अनेक गोष्टींचा आपण बाऊ करतो. तेव्हा आपण बाबासाहेबांचं जे शिक्षण आहे ते कोणत्या परिस्थितीत घडलं हे आपण पाहिलं पाहिजे. की उदाहरण सगळं येतंय पण संधी मिळत नाहीये. संधी मिळाली तरी जातीयता, अस्पृश्यतेचे चटके त्यांना भोगावे लागतात. मग ते अनेक प्रसंग असो, मग त्यांना स्वतःचे केस कापण्यासाठी नाव्याकडे जाता येत नव्हतं. आता विचार करा, या जातीच्या उतरंडीमध्ये नावी समाजाच्या ठिकाणी मी सन्मानपूर्वक उल्लेख करतो, पण जातीच्या उतरंडीमध्ये एक जर विचार केला तर तितकासा नावी समाज सुद्धा उच्चवर्णीय नाहीये. परंतु ही जातीची उतरंड तितकी भयानक होती की नावी समाजावर सुद्धा असा पगडा बसला होता की हे अस्पृश्य आहे. इतकं भयानक वास्तव बाबासाहेबांनी अनुभवलं. त्यांची बहीण, मगाशी उल्लेख केला, त्यांची बहीण त्यांची ते कटिंग वगैरे करायची, केस कापायची. अशा काळात, अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. आणि म्हणून मला असं म्हणावं वाटतं की आज विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण पाहतो तेव्हा अनेक गोष्टींचा आपण म्हणतो, अनेक गोष्टींची आपण कारणं देतो, पण आज सगळी परिस्थिती चांगली आहे. आज आपण सहज शिक्षण घेत आहोत. योगायोगाने संविधानाने आपल्याला आरक्षण सुद्धा दिलंय. आणि म्हणून बाबासाहेबांचा वारसा, वसा आणि विचार पुढे न्यायचा असेल तर शिक्षण
हे कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे, हा एक विचार आपण या बाबासाहेबांच्या चरित्रामधून आपण घेतला पाहिजे. दुसरा एक उल्लेख या ठिकाणी मला करावासा वाटतो, तो म्हणजे त्यांचे वडील. महापुरुषांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आईचा, वडिलांचा किंवा वडीलधाऱ्या माणसाला खूप मोठी भूमिका असते. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जर आपण घेतले तर राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांचं योगदान तुम्ही पाहू शकता. अहिल्याबाईंच्या बाबतीमध्ये मल्हारराव होळकरांचं योगदान तुम्ही पाहू शकता. महात्मा फुले यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या आत्याचं तुम्ही योगदान पाहू शकता. म्हणजे कुणी ना कुणीतरी एक असा एक भक्कम विचारधारा भक्कम करणारा, पाठीशी राहणारा एक माणूस तुम्हाला दिसतो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या पाठीमागे दुर्दैवानं बाबासाहेबांच्या आईचं निधन खूप लवकर झालं. 6व्या वर्षी बाबासाहेब 6 वर्षाचे असताना भीमाईंचं निधन झालं 1896ला, 5 वर्षाचे असताना. मग रामजी सुभेदार यांनी त्यांना खऱ्या अर्थाने प्रेरित करण्याचं काम केलं. मला रामजी सुभेदार यांचा एक विचार या ठिकाणी मांडावासा वाटतो. मला असं वाटतं सगळ्या पालकांनी आणि उपस्थित सर्वांनी या वाक्यावर विचार करावा. रामजी सुभेदार असं म्हणाले होते, भीमा तू गरीब राहिलास तरी चालेल, पण तू विद्या संपन्न झाला पाहिजे. मला सांगा, आज जर एखादा पालक एखाद्याला म्हणला, ह्याच्या उलट म्हणेन तू ढ राहिलास तरी चालेल, पण तू पैसा कमवला पाहिजे. अशी विचित्र परिस्थिती सध्या पट्टेसर आपल्याला दिसते. म्हणजे पालकाला काय वाटतं, माझा मुलगा शिकायला घातला की याने फक्त पैसे कमवले पाहिजेत, नोकरीला लागलं पाहिजे, लवकरात लवकर अर्थार्जन सुरू केलं पाहिजे. तो शिक्षणातून किती घडला ही बाब दुय्यम राहते आणि त्याच्यातून तो काय काय कमवू शकतो, काय काय मिळवू शकतो ही बाब तिथं प्राथमिकता येते आणि इथं मग गपलत होते. म्हणून बाबासाहेबांकडे पाहताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की शिक्षण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. विद्या संपन्न होण्याच्या दृष्टीने रामजी सुभेदारांनी त्यांना त्या पद्धतीने प्रेरित केले. इथं लहान मुलं बसलेले, इथं लहान मुलं बसले, त्यामुळे त्यांच्यासाठी एक सांगतो. मला सांगा, तुम्ही आपल्या आई वडिलांकडे जेव्हा हट्ट करता, कशाचा हट्ट करता तुम्ही? हेच मोबाईल पाहिजे, खाऊ पाहिजे, खेळणी पाहिजे, वस्तूंचा हट्ट करतो आपण की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. बाबासाहेबांनी रामजींकडे हट्ट केला, तो पुस्तकांसाठी हट्ट केला. मला असं वाटतं अशी पिढी घडणं सध्या जरा दुर्मिळ झाली. अशी मुलं घडणं की जे आपल्या वडिलांकडे, आईकडे पुस्तकासाठी हट्ट धरतात. आणि रामजींनी सुद्धा तो हट्ट पुरवला. जोपर्यंत आर्थिक परिस्थिती चांगली होती, मी म्हणालो त्यांना नंतर पेन्शन मिळाले, पेन्शनाच्या रकमेमध्ये नंतर काही घर संसार व्यवस्थित चालला नाही. उत्तरार्धामध्ये थोडीशी ओढाताण झाली आंबेडकरांच्या कुटुंबाची. त्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेब पुस्तकासाठी म्हणायचे, मला पुस्तक पाहिजे. तर रामजी आपल्या बहिणीकडे जायचे, मुलीकडे जायचे आणि तिच्यातून तिचा दागिना गहाण ठेवायचे. ते दागिना गहाण ठेवून पुस्तक आणायचे आणि बाबासाहेबांची पुस्तकाची भूक भागवायची. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेब घडताना आणि विद्यार्थी म्हणून समजून घेताना त्यांच्या वडिलांची सुद्धा भूमिका आपण पाहिली पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगतो, इथं आपण सगळेच बहुतांश पालक वर्ग आहोत, इथं माता भगिनी आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब जेव्हा परीक्षेची वेळ असायची तेव्हा जास्त अभ्यास करावा लागायचा. आणि बाबासाहेबांचं कुटुंब म्हणजे एक एकत्र कुटुंब, खूप मोठे लोक एकाच घरामध्ये. एकांत भेटत नव्हता बाबासाहेबांना अभ्यास करण्यासाठी. बाबासाहेबांना एकांत मिळावा म्हणून रामजी सुभेदार, रामजी आंबेडकर हे स्वतः पहाटे 2 वाजेपर्यंत जागायचे, भीमरावांना उठवायचे, त्याला अभ्यासाला बसवायचे आणि मग स्वतः झोपायचे. मला असं वाटतं भीमराव समजून घेताना हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की पालकांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आज सुद्धा पालक 2 वाजेपर्यंत जागतात बरं का, पण कशासाठी जागतात हे आपल्या सगळ्याला माहिती. लास्ट सीन पाहिलं तर माणूस झोपतो, लास्ट सीन पाहिलं तर माणूस झोपतो कवा याचाच मेळ लागत नाही. सर कुणाचं लास्ट सीन बघा तुम्ही तुम्हाला कसं काय माहिती. सध्याची परिस्थिती अशी आलेली आहे की माणसं काय झालेली या साहित्याच्या किंवा या साधनाच्या मोहापायी या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर जात आहोत. त्यामुळे रामजी सुभेदार यांचा जो आदर्श आहे पुस्तकासाठीचा, विद्या संपन्न होण्यासाठीचा आणि माझ्या मुलाला पुस्तकासाठी, शिक्षणासाठी जे जे लागेल ते मी त्याला दिलं पाहिजे, हा विचार आपण रामजीकडून या ठिकाणी घेतला पाहिजे. बाबासाहेब वाचनासाठी, जसं मी म्हणालो सकाळी पहाटे उठायचे, पण त्यांचा बराचसा वेळ जो जायचा तो चर्नी रोड. आता ज्या व्यक्तीचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे, असे व्यक्ती सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आले पाहिजेत.
नको ते व्यक्ती नको त्या वेळेला आपल्या आयुष्यात आले तर नको ते होतं, पण योग्य वेळी योग्य माणसं आपल्या आयुष्यामध्ये आली तर निश्चित आपल्या आयुष्यात सोनं होतं. बाबासाहेबांना वाचनासाठी घरामध्ये एकांत मिळत नव्हता, म्हणून बाबासाहेब तिथंच एक चर्नी रोडचं गार्डन होतं, त्या गार्डन मध्ये पुस्तक वाचायला जायचे. आणि तिथं एका व्यक्तिमत्वाची भेट झाली. बघा आता तिथं सुद्धा आणखीन एक व्यक्तिमत्व वाचायलाच येत होतं. आता लोक गार्डन मध्ये वाचायला कमी जाते, त्यावेळेस गार्डन वाचायसाठी वापरायचे लोक. तर गार्डन मध्ये बाबासाहेब वाचनाला गेले, आणखीन एक व्यक्ती तिथं वाचनाला आले. या व्यक्तीचं लक्ष त्या मुलाकडे गेलं की हा इथं वाचत बसतो रोज, आणि हेच स्वतः त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारपूस केली. आणि त्या व्यक्तीच्या प्रवेशामुळं बाबासाहेबांचं जे आयुष्य आहे त्याला एक आणखीन वेगळी कलाटणी मिळाली. त्या व्यक्तीचं नाव आहे कृष्णाजी अर्जुन किवळीस्कर गुरुजी. कृष्णाजी अर्जुन किवळीस्कर गुरुजींनी बाबासाहेबांमधला हा व्यासंग, हे वाचनाचं वेळ हेरलं आणि बाबासाहेबांना एक चांगली पुस्तकं देण्याचं काम, त्याची वाचनाची भूक भागवण्याचं काम. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, कोठेकर सर ज्यावेळेस बाबासाहेब 10वी उत्तीर्ण झाले त्यावेळेस त्यांचा सत्कार ठेवला होता. त्या सत्काराच्या वेळेस याच किवळीस्कर गुरुजींनी त्यांना गौतम बुद्धाचं चरित्र भेट दिलं होतं. तो पहिला बुद्धांचा संस्कार बाबासाहेबांवर करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते किवळीस्कर गुरुजींनी केलं आहे. आणि म्हणून किवळीस्कर गुरुजींची जो प्रवेश आहे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये तो सुद्धा मला या ठिकाणी महत्वाचा वाटतो. आणि त्यानंतर त्यांची वैचारिक जडणघडण ज्याला आपण म्हणूयात खास, म्हणजे बाकी संस्काराची आणि इतर गोष्टी शिक्षणाची जबाबदारी रामजींनी तर पार पाडलीच, परंतु जी वैचारिक जडणघडण आपण ज्याला म्हणूयात ती पार पाडण्याचं काम जर कुणी केलं असेल बाबासाहेबांच्या जीवनामध्ये तर ते कृष्णाजी अर्जुन किवळीस्कर या गुरुजींनी केलंय. बाबासाहेबांचं वाचन वेळ इतकं अफाट होतं, मला असं वाटतं सध्या प्रामाणिकपणे मी त्याच्यामध्ये आलो बरं का, 1 तास सातत्याने वाचन करणारा व्यक्ती शोधून सध्या सापडणारा मुश्किल दिसतं मला, जो 1 तास वाचन करीत बसलाय शांत चित्ताने. इथं छाती ठोकपणे सांगणारे 1-2 जण सापडतील मला, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण एखादा व्यक्ती असा शोधून सापडणार नाही की जो म्हणतो मी कुठेही अस्थिर न होता आणि मध्ये मध्ये मोबाईल चेक न करता सलग 1 तास वाचलं. माझा ताजा अनुभव असा आहे काकडे सर, पुस्तक वाचताना किंवा काही करताना असं होतं, एक 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला की आपल्याला उगाचच वाटतं काही आपल्याकडून हुकतं काय, आणि मग आपण उगाचच चेक करीत बसतो. तर ही जी सवय आहे मला असं वाटतं बाबासाहेबांकडून आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे की वाचनामध्ये माणसाने कसं घर असलं पाहिजे. एक किस्सा त्यांच्या पीएने सांगितलेला या ठिकाणी मला सांगायचा आहे. त्यांचे पीए होते नानकचंद रत्तू कांडेकर साहेब, त्यांचे पीए होते नानकचंद रत्तू. त्यांचं एक काम होतं बाबासाहेबांना जे लागतं त्या गोष्टी देणं, त्यांच्या मीटिंग अपॉइंटमेंट घेणं, त्यांचा पत्रव्यवहार पाहणं, बाकीच्या गोष्टी पाहणं. एकदा बाबासाहेब एक पुस्तक लिहित होते, ते पुस्तक तुम्हाला सर्वांना माहिती की ज्या पुस्तकाने खरं तर गौतम बुद्धांचा विचार अतिशय सोप्या सुलभ भाषेमध्ये बाबासाहेबांनी सगळ्याला दिला. त्या पुस्तकाचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. हे पुस्तक बाबासाहेब लिहित होते, त्याच्या प्रस्तावनेचं काम सुरू होतं. पुस्तक लिहून झालं, प्रस्तावना सुरू होती. बाबासाहेबांना प्रस्तावना लवकर लिहायची होती, पटकन लिहायची होती, वेळ कमी होता, म्हणून ते लिहित बसले. रात्रीची वेळ झालेली होती. रत्तू बाबासाहेबांना असं म्हणाले, बाबासाहेब लिहित होते, नानचंद रत्तू बाबासाहेबांना असं म्हणाले की साहेब मी आता जातो घरी, रात्र झाली, मी आता घरी जातो. बाबासाहेब म्हणले जा. रात्र उलटून गेली, सकाळी पुन्हा नानचंद रत्तू घरी आले आणि ते आल्यावर त्यांनी पाहिलं तर बाबासाहेब खुर्चीमध्ये अजूनही लिहिण्याचं काम करत आहे. सकाळची वेळ झालेली होती. तिथं रत्तू गेले आणि रत्तू गेल्यावर त्यांनी थोडस हालचाल केली, मी आलोय हे सांगण्यासाठी थोडेसे पुस्तक इकडून तिकडे उचलले. त्यावेळेस बाबासाहेब रत्तूला असं म्हणाले की तू अजून घरी गेला नाहीस का. म्हणजे या पद्धतीची एकाग्रता जी होती बाबासाहेबांची की एकदा एक गोष्ट हाताशी घेतली तर त्यात वाचनाच्या संबंधित, लेखनाच्या संबंधित तर ती पार पाडायची. आणि बाबासाहेब असं म्हणतात की ज्यावेळेस मी लिहित असतो किंवा वाचत असतो तेव्हा माझ्या साऱ्या शक्ती त्या एकवटलेल्या असतात. मला कशाची पर्वा राहत नाही, जेवणाची पर्वा राहत नाही, रात्रभर मी लिहित बसतो, वाचित बसतो, मला थकवा किंवा कंटाळा येत नाही. त्या पद्धतीचा व्यासंग, त्या पद्धतीची साधना करण्याची तयारी आपली असली पाहिजे. त्या
म्हणजे त्यातूनच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांसारखे व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अंश आपल्यामध्ये येऊ शकतो. लायब्ररीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, जेव्हा ते लंडनला गेले, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले, झेंडेकर सर, जेव्हा बाबासाहेब कोलंबिया लंडन युनिव्हर्सिटीमध्ये गेले, तेव्हा त्या लायब्ररीमध्ये आपले एक महापुरुष त्या लायब्ररीमध्ये जायचे, त्यांचं नाव लाला लजपतराय. लाला लजपतराय यांनी ही आठवण लिहून ठेवलेली. ते म्हणाले, मला असं वाटायचं, असं लाला लजपतराय म्हणतात की मला असं वाटायचं मीच एकटा खूप व्यासंगी आहे. मी त्या लायब्ररीमध्ये जायचो तेव्हा मी पाहायचो माझ्या आधी कोणतरी बसलेलं येऊन, आणि मी जेव्हा तिथून निघायचो तेव्हा माझ्या असं लक्षात यायचं की माझ्या नंतर सुद्धा कोणतरी बसलेलं आहे, तोच व्यक्ती बसलेला आहे. आणि मग त्यांनी विचारलं, त्यांच्या लक्षात आलं हे आहेत भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. सकाळी पहिला विद्यार्थी जो लायब्ररीमध्ये यायचा तो बाबासाहेब आंबेडकर, आणि त्या लायब्ररीमधून सगळ्यात शेवटचा जो विद्यार्थी जायचा तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. लालाजींनी तिथल्या प्राध्यापकांना विचारलं की हा विद्यार्थी कोण आहे, कशी याचा अभ्यास कसा आहे. त्यावेळेस तिथले प्रोफेसर सेलिंगमन, त्यांचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, ते असं म्हणाले की भारतीय विद्यार्थ्यामध्ये तर हा नंबर 1 आहेच, पण या विद्यापीठामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यापैकी सर्वश्रेष्ठ विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. हा गौरवोद्गार त्या ठिकाणी सेलिंगमन यांनी बाबासाहेबांबद्दल काढला होता. तर त्या पद्धतीचं वाचन, त्या पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांच्या चरित्राकडे पाहताना एक गोष्ट आणखी मला अधोरेखित करावीशी वाटते, त्यांना मिळालेली शिष्यवृत्ती. 2 महान माणसं त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. बघा, कुठल्याही महापुरुष, जसं मी कृष्णाचार्य किर्लोस्कर यांनी वैचारिक बैठक निर्माण केली असं मी सांगितलं, तसं बाबासाहेबांच्या पाठीमागे एक राजाश्रय ज्याला आपण म्हणूयात, किंवा एक आर्थिक तरतूद, एक आर्थिक पाठिंबा ज्याला आपण म्हणूयात, तो देण्याचं काम 2 संस्थानिकांनी केलं. त्यांचे खरोखर उपकार आपण मानले पाहिजेत. त्या दोघांचं नाव आहे, पहिले आहेत बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड आणि दुसरे आहेत कोल्हापूरचे संस्थानिक राजर्षी शाहू महाराज. या दोघांनी शिष्यवृत्ती दिली आणि त्या शिष्यवृत्तीच्या पैशावर बाबासाहेब परदेशामध्ये गेले. मला या ठिकाणी पुन्हा अधोरेखित करायचंय, एखाद्याला पैसा मिळाला आणि तोही फुकटचा मिळाला तर आपल्याकडे असं होतं, तिथं इतर जे विद्यार्थी गेले होते बाबासाहेबांसोबत त्यांना वेगवेगळे छंद लागले, वेगवेगळे नाद लागले आपल्या भाषेत. कुणी चित्रपट पाहायला चाललं, कुणी वेगवेगळ्या गोष्टी करायला चाललं, कुणी फिरायला चाललं. अशा अनेक अंगांनी वेगवेगळ्या गोष्टींचे ज्याला आपण म्हणू बळी त्या ठिकाणी विद्यार्थी गेले. पण बाबासाहेबांना माहित होतं की मी ज्या समाजातून आलोय किंवा मला जे करायचंय ती जाणीव बाबासाहेबांना होती, आणि म्हणून बाबासाहेबांनी अशी कुठलीही गोष्ट केली नाही. उलट जितका पैसा वाचवता येईल तेवढा पैसा वाचवून त्यातून पुस्तके खरेदी केली, आणि त्याचबरोबर कुठलंही असं वाईट वर्तन आपल्याकडून होणार नाही या गोष्टीची काळजी घेतली. सातत्याने अभ्यास 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 ही गोष्ट केली. त्यांना बाकीचे विद्यार्थी म्हणायचे, त्यांचे मित्र म्हणायचे, अरे तू जरा आनंद घे ना, परदेशामध्ये आला आहेस, थोडा इथल्या वातावरणाचा, इथल्या सगळ्या जीवनाचा थोडा आनंद घे. तर त्यावेळेस बाबासाहेब त्यांना म्हणायचे, मित्रांनो, तुम्ही ज्या समाजामधून येतात, तुम्ही ज्या भागातून येतात, ज्या परिस्थितीतून येतात, ती परिस्थिती तुमच्या समाजाची परिस्थिती खूप चांगली आहे, त्यामुळे तुम्हाला हे करणं शक्य आहे. पण मी ज्या समाजामधून येतो माझ्याकडे वेळ तेवढा नाहीये, तुम्हाला खूप वेळ आहे, तुम्हाला त्याचं काही होणार नाही, पण माझ्याकडे वेळ कमी आहे, माझ्याकडे पैसा सुद्धा कमी आहे. मला आहे त्या वेळेमध्ये माझ्या समाजासाठी खूप काही करायचंय. आणि म्हणून बाबासाहेब या सगळ्या गोष्टींचा त्याग करून अभ्यास या वृत्तीने त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. म्हणून ही सुद्धा गोष्ट बाबासाहेबांकडे पाहून आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं, जयंती म्हणलं की आपल्याकडे डीजे आला. मला असं वाटतं यावेळेस त्या गोष्टीला फाटा दिलाय आपण. चांगली व्याख्यान मला आयोजित केलेली आहे. तर या सुंदर नियोजनासाठी एकदा आपण जोरदार टाळी या संयोजन समितीसाठी वाजवूयात. डीजे आला की थोडंफार बाकीच्या गोष्टी बी आल्या. अंग हलवायचं म्हणल्यावर शक्ती पाहिजे अंगामध्ये, आणि ते बी 2-3 तास. आणि ही 2-3 तास शक्ती काही माणसाला अशीच प्राप्त होत नाही. त्यासाठी अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा लागतो. आणि मग
या गोष्टी मला असं वाटतं आपल्या सगळ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये आपलं असं झालंय, जयंती कुठली असो, डीजे आणि दारू पिऊन नाचणं हे जरा थोडं वाईटच चित्र निर्माण झालंय. मला असं वाटतं या सगळ्या महापुरुषांकडे तुम्ही बघा, शिव फुले शाहू आंबेडकर हे नाव आपण घेतो, या माणसांनी कधीही कुठलं व्यसन केलेलं नाही. बाबासाहेबांचे शब्द आहेत, माझे वडील, असं ते म्हणतात की माझे वडील कबीर पंथाचे होते, त्यांनी कधी मांस आणि मदिरा यांना स्पर्श केला नाही, आणि मी सुद्धा आयुष्यामध्ये कधीही दारूला स्पर्श केला नाही. मला असं वाटतं ज्यांना भीमरावांचा विचार पुरवण्याचा आहे त्यांनी एक शपथ घेतली पाहिजे की कुठलंही व्यसन मी आयुष्यामध्ये करणार नाही. कारण असं म्हटलेलं आहे, जी माणसं निर्व्यसनी असतात तीच माणसं खऱ्या अर्थाने इतिहास घडवत असतात. म्हणून व्यसनापासून दूर जाणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आपण बाबासाहेबांकडून शिकण्यासारखी आहे, या सगळ्याच महापुरुषाकडून, की यांनी कधी या व्यसनाच्या आहारी ते गेले नाहीत. समाज, त्याग, अभ्यास, साधना हे त्यांचं व्यसन होतं. पुस्तकं हे त्यांचं व्यसन होतं. वाचन, चळवळ हे त्यांचं व्यसन होतं. म्हणून आपलं व्यसन कोणतं असावं हे व्यसन आपण या बाबासाहेबांच्या चरित्रातून आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी ज्या डिग्र्या घेतल्या, काही लोक आहेत जे खरोखर डिग्री अतिशय चांगल्या पद्धतीने घेतात. या ठिकाणी आमचे गुरुवर्य डॉक्टर तात्यासाहेब मेघरे सर या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यांनी आता नुकतीच ओशोंचे शैक्षणिक विचार या विषयावर पीएचडी संपादन केली. याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूयात. ती डिग्री म्हणजे ओशोंचा एक विद्रोही विचार, मुळातच विद्रोही विचार बनतं, आणि त्याच्यावर त्यांनी अतिशय सगळ्या त्यांच्या पुस्तकांचं एक सार त्यांच्या संशोधनातून मांडलं. असे काही सन्माननीय अपवाद आहेत. परंतु बाबासाहेबांच्या चरित्राकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्याही पदव्या बघा. त्यांनी त्याच तडफेने एमए अर्थशास्त्रामध्ये केलं, पीएचडी अर्थशास्त्रामध्ये केली, एमए पीएचडी त्यांनी कोलंबियामधून केली, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून ते एमएससी झाले, डीएससी झाले, आणि तिथल्याच ग्रेजिंग कॉलेजमधून ते बॅरिस्टर ॲट लॉ झाले. अशा 5-6 महत्वाच्या डिग्र्या त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या, आणि त्या नुसत्या डिग्र्या घेतलेल्या नाहीयेत. त्यांच्या प्रत्येक डिग्रीचा जो विषय आहे, त्यांच्या प्रत्येक डिग्रीचा जो निबंध आहे, प्रबंध आहे, तो तितकाच सकस, तितकाच दर्जेदार. तिथले जे प्राध्यापक आहेत ब्लेक मार्क यांनी असं लिहून ठेवलंय भैया की ही हॅज, म्हणजे बाबासाहेबांबद्दल ते असं म्हणतात, ही हॅज होरॅसियस ॲपेटाईट ऑफ नॉलेज. म्हणजे बाबासाहेबांना होरॅसियस म्हणजे खादार, कशाच्या बाबतीमध्ये खादार, ॲपेटाईट ऑफ नॉलेज, ज्ञानाची भूक असलेला एक खादार माणूस म्हणजे बाबासाहेब. अशा शब्दात त्यांनी बाबासाहेबांचं वर्णन केले. होरॅसियस ॲपेटाईट ऑफ नॉलेज, ज्ञानाची भूक. आदाशाप्रमाणे एखाद्या खादाराप्रमाणे जसं ज्ञान घ्यावं, वाचन करावं, अशी पावती त्या ठिकाणी ब्लेक मार्क यांनी दिलेली आहे. आणि त्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की जे क्रेडिट्स त्यांना मिळाले, मार्क्स त्यांना मिळाले, तर त्यांच्या पदवीच्या डबल क्रेडिट्स त्यांना द्यावेत, इतकं उत्तम दर्जाचं संशोधन त्यांनी केलंय. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा जो ग्रंथ सांगतो आपण, ज्याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, तो त्यांनी प्रबंध म्हणून दिलेला आहे. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी प्रबंध एक थेसिस म्हणून जो सबमिट केला, प्रॉब्लेम ऑफ रुपी, हा ग्रंथ आज एक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरला जातो, ज्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना होते. त्यांचा आणखीन एक प्रबंध आहे, द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. आता हा सुद्धा त्यांचा एमएचा प्रबंध आहे. आता विचार करा, आपण जेव्हा पदव्या घेतो तेव्हा आपण एक काहीतरी द्यायचं म्हणून आपण एक 4-5 ओळी इकडच्या तिकडे जोडतो आणि सबमिट करतो. बाबासाहेबांनी ज्या ज्या पदव्या घेतल्या त्या अशाच घेतल्या नाहीत. खूप मोठे पुस्तकं वाचले, त्याचं सार मांडलं, संदर्भ दिले, आणि तो जो प्रबंध होता, जेव्हा ब्रिटिशमध्ये लोक भारतामध्ये रुपयाचे चलन सुधारणा करायला आले होते, तेव्हा त्या लोकांच्या हातामध्ये या बाबासाहेबांचा ग्रंथ होता. म्हणजे जो ग्रंथ बाबासाहेबांनी एमएसाठी लिहिला, त्या ग्रंथाची प्रती या चलन सुधारणा समितीच्या सगळ्या तज्ञांच्या हातामध्ये होत्या. यावरून तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांचं संशोधन, अभ्यास हा काही नुसताच पुस्तकीपणा नव्हता, तर त्यामधून एक चिंतन, एक वैचारिक बैठक, एक विवेकाची धाटणी मांडणी त्यांच्या त्या प्रबंधामध्ये असायची. आणि मला आता सांगावंसं वाटतं, मी पुन्हा एकदा म्हणतो की काही सन्माननीय आपण सोडून देऊ आपण, पण आताच्या ज्या पदव्या आपण घेतो
त्या पदव्यांची स्थिती अशी आहे, आपले भारतरत्न CNR राव जे आपले संशोधक आहेत ते असं म्हणाले होते की आपल्या भारतातील 90% पदव्या अरबी समुद्रात बुडवल्या तरी भारताचं नुकसान होणार नाही. ही आजची सध्या आपल्या पदव्यांची स्थिती. म्हणजे नुसतं काम चालवपणा करायचा, रला ट जोडायचं, अशा पदव्या बाबासाहेबांनी कधी घेतल्या नाहीत. म्हणून त्यांच्या पदव्या जरी आपण पाहिल्या तरी तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांची जी अभ्यासाची वृत्ती होती आणि त्या पदव्यामधून त्यांनी भारतातील जे शोषण चाललंय इंग्रजांकडून, आर्थिक शोषण म्हणा, एक साम्राज्यशाही म्हणा, सरंजामशाही म्हणा, त्याची मांडणी सुद्धा केली आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब देशभक्त सुद्धा होते. या पदव्यातून आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. बाबासाहेबांनी 8 वर्ष ज्या पदव्यांना लागतात, तर मी 3 नावं सांगितली तुम्हाला, MSc, DSc आणि बॅरॅट लॉ, या 3 पदव्या पूर्ण करण्यासाठी 8 वर्ष लागतात जर त्यांचा कार्यकाळ आपण मोजला. बाबासाहेबांकडे वेळ कमी होता. मी तुम्हाला सांगितलं काय झालं, पहिल्या टप्प्यात त्यांनी MA PhD घेतली कोलंबियाला. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड म्हणले आता तुम्ही परत या, 3 वर्ष तुम्हाला दिले होते, आता तुम्ही माझ्या संस्थांमध्ये नोकरी करा. मग बाबासाहेबांना त्या करारानुसार परत यावं लागलं, तिथं नोकरी करावी लागली. पण त्यांनी एक ठरवून आलते की ज्या डिग्र्या माझ्या अपूर्ण राहिल्यात त्या मी पूर्ण करीन. म्हणून पुन्हा शाहू महाराजांच्या शिष्यवृत्तीवर बाबासाहेब पुन्हा परदेशामध्ये गेले आणि त्यांनी या 8 वर्षाच्या डिग्र्या 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केल्या. त्या कशाच्या जोरावर, तर मला असं वाटतं असं उदाहरण आपल्याला सापडणार नाही, 21 तास अभ्यास करण्याच्या जोरावर. आज आपण पाहतो 18 तास अभ्यासाचा उपक्रम, 21 तास अभ्यासाचा उपक्रम, तो किती यशस्वी होतो हा संशोधनाचा विषय. 18 तास सलग बसणं, 21 तास सलग बसणं हे किती शक्य आहे. परंतु बाबासाहेबांनी ते त्या काळात केलं कारण त्यांची ती गरज होती, त्यांना ती जिद्द होती, ती चिकाटी होती. 21 तास अभ्यास करून या महामानवाने या सर्व डिग्र्या अतिशय कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी प्राप्त केल्या आहेत. आणि मगाशी मी उल्लेख केला की ही जी एकाग्रता आहे, हे जर त्यांचं सातत्य आहे अभ्यासामधलं बाकीच्या गोष्टींचं, हे सातत्य त्यांनी टिकून ठेवलं. पण आज जर आपण विचार केला, मी म्हणतो ना, या डिव्हाइसमुळे आणखीन एक आजार आपल्या मुलांना झालाय. मला वाटतं मुलांना नाही, आपल्या सगळ्यांनाच झालाय. त्या आजाराचं नाव तुम्हाला माहित असेल, त्या आजाराचं नाव आहे ADHD. ADHD. HD पाहू पाहू येडी झालेली माणसं असं त्याला वेगळ्या भाषेत आपल्याला म्हणता येईल. पण त्याचा नॉर्म फॉर्म असा आहे, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजे आपल्याला आपलं एकाग्र चित्त ठेवता येत नाहीये, स्मरणशक्ती आपली कमी होत चाललेली आहे, माणूस स्थिर नाहीये, तो स्वस्थ एका ठिकाणी बसू शकत नाहीये. ही जी सगळी लक्षणं आहेत ही या नवीन या तंत्रज्ञानामुळे त्याच्या अतिरेकामुळे होत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांकडे बघताना त्यांचा ग्रंथवेड, त्याचे एक 2-3 दाखले मी या ठिकाणी देतो. बाबासाहेबांचा ग्रंथवेड आपल्याला परवडण्यासारखं नाही. मला सांगा, माणसाला पोट महत्वाचं असतं. कोणताही माणूस जगतो कशासाठी, तर पोटासाठी. बाबासाहेब परदेशामध्ये असताना ते पोटासाठी जगण्यापेक्षा जास्त पुस्तकासाठी जगले. याचं उदाहरण देतो मी. एक वेळचं जेवण ते टाळायचे. विचार करा यावर, म्हणजे खरोखर आपण विचार केला पाहिजे या गोष्टींचा. एक वेळचं जेवण स्किप करायचं, एक वेळचं जेवण घ्यायचं नाही. आणि त्यामधून जे पैसे वाचले त्या पैशामधून बाबासाहेबांनी पुस्तकं खरेदी केली. 2 ते 4 हजार पुस्तकांची खरेदी बाबासाहेबांनी या पद्धतीने केली. म्हणजे जे मगाशी म्हणालो, हॉरॅसियस ॲपेटाइट ऑफ नॉलेज, ज्ञानाची फादाड अशी भूक, एक आदर्शीपणा ज्ञानाचा, तो त्यांच्याकडे होता. ते त्यांचं ग्रंथवेड होतं. त्यांची पुस्तकांची बोट बुडाली तेव्हा ते एखादा घरचा नातेवाईक जसा मरतो ना, तसं बाबासाहेब रडले होते. एक सुतक जसं पाळतो आपण घरामध्ये एखादा जवळचा व्यक्ती गेल्यावर, तसं बाबासाहेब बोट बुडल्यानंतर, पुस्तक बुडल्यानंतर हळहळले की माझी इतकी चांगली पुस्तकं जी मी संचित जमा करून ठेवलं होतं, एक मित्राप्रमाणे. कारण बाबासाहेबांना पुस्तकं का प्रिय होती हे सुद्धा मला इथं अधोरेखित करायचंय. बाबासाहेब असं म्हणतात की ज्या वेळेस समाजाने मला दूर लोटलं, इथल्या जातीने मला दूर लोटलं, इथल्या व्यवस्थेने मला दूर लोटलं, त्यावेळेस या पुस्तकांनी मला जवळ केलं आणि मी घडलो त्या पुस्तकांच्या बळावर. आणि म्हणून बाबासाहेबांचं आणि पुस्तकांचं एक जे नातं होतं ते खूप महत्वाचं होतं. आणि एका गोष्टीचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे की या जगामध्ये पुस्तकासाठी घर बांधणारा पहिला आणि एकमेव महामानव जर कोण असतील तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. राजगृह
तुम्ही जर कधी दादरला गेलात मुंबईला तर राजगृह एकदा बघून या. एक प्रेरणा, एक ऊर्जा देणारं ठिकाण आहे ते. बाबासाहेबांनी सगळ्या परदेशातल्या लायब्ररी पाहिल्या होत्या, तिथल्या घरांची रचना पाहिली होती आणि त्यांना असं वाटायचं की माझं बी एक घर असं असावं की ज्यामध्ये पुस्तकं असावी. आणि म्हणून पुस्तकासाठी घर बांधणारा एकमेव द्वितीय आपण ज्याला म्हणतो, म्हणजे भूतकाळातही झालं नाही, भविष्यातही शक्यता नाही, असा महामानव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आपल्या पुस्तकाविषयी एकदा म्हणतात की जर दुर्दैवानं माझ्या आर्थिक व्यवहार फसले, काही झालं समजा, थोडं मी कर्जबाजारी झालो म्हणा किंवा माझी आर्थिक गणितं चुकली आणि माझ्या घरावर जप्ती आली, आणि जप्ती आल्यानंतर जर कुणी माझ्या घरी आला, त्याने माझ्या दागदागिन्याला हात लावला तरी मला काही वाटणार नाही, त्याने माझ्या काही वस्तूंना, मौल्यवान वस्तूला हात लावला तरी मला काही वाटणार नाही, पण त्याने जर माझ्या पुस्तकाला हात लावला तर तो हात मी जीवाच्या करारानं कलम केल्याशिवाय राहणार नाही, असं विधान त्या ठिकाणी बाबासाहेबांनी व्यक्त केलंय. मला असं वाटतं की आजची पिढी जी आहे ही जरा पुस्तकापासून खूप दूर चाललेली आहे. मी जर आता विचारलं इथं बसलेल्यापैकी काही तरुणांना, जी थोडी पुढची पिढी आहे, वयस्कर पिढी आहे, त्यांचा अपवाद आपण सोडून देऊ, पण तरुणांना जर मी असं विचारलं, तर लहान मुलं बसले त्यांना जर विचारलं की तुम्ही बाबासाहेबांचं चरित्र असलेलं एखादं पुस्तक वाचलं आहे काय, तर मला वाटतं याचं उत्तर नकारात्मकच आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचं एखादं पुस्तक तुम्ही वाचलं आहे काय, तर बहुतांशी नकारात्मक येईल. आणि त्या पुढे जाऊन मी जरा धाडसाने विधान करतो, मागच्या काही वर्षात आपण अशी किती पुस्तकं वाचली असं जर मी विचारलं संपूर्ण, तर फार कमी नावं आपल्याला सांगता येतील. मला असं वाटतं सध्या जे वास्तव आपण पाहत आहोत आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, की ही नवीन पिढी पुस्तकाऐवजी एका वेगळ्या विश्वात आहे. तो विश्व म्हणजे सोशल मीडिया, आणि त्यातली त्यात एक असं विद्यापीठ की ज्या विद्यापीठामध्ये फक्त पीठच असतं, विद्येचा पत्ता नसतो, ते म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असं विद्यापीठ आहे, इथं प्रत्येक जण स्वयंघोषित कुलगुरू असतो. प्रत्येकाला असं वाटतं की मी जे म्हणतो तेच कर. काय करतो आपण, एखादा मेसेज येतो, मग तो इतिहासासंदर्भात असो, कशाच संबंधात असो, तो जसाच तसा फॉरवर्ड करायचा, त्यातलं सत्य तथ्य जाणून घ्यायचं नाही. आणि म्हणून आज जे आपण वातावरण पाहतोय, जातीमधली जी तेढ आहे, धर्माबद्दलचं जे वास्तव आहे, किंवा एकंदर हे सगळं जे गढूळलेलं वातावरण आहे, गढूळ झालेलं वातावरण आहे, याच्या पाठीमागे कुठतरी मला असं वाटतं की आपण या मूळ जो विचार आहे महापुरुषांचा, जो पुस्तकांमधून मांडलेला आहे, जो या ग्रंथांमधून मांडलेला आहे, त्यापासून आपण दूर गेल्यामुळं आपण पटकन या नवीन व्यवस्थेचे बळी होत आहोत. एक वाक्य आपण ऐकलेलं असेल मुंडे सर, जी माणसं पुस्तकं वाचतात, पुस्तक वाचल्यानेच मस्तक घडतं. ज्यांचं मस्तक घडतं तो कुणाचा हस्तक होत नाही, आणि तो कधीही कुणापुढे विनाकारण नतमस्तक होत नाही. मला असं वाटतं आज ही गरज आहे, चांगली पुस्तकं आपल्या मुलांना आपण सुद्धा स्वतः वाचली पाहिजे, कारण आज हा विचार खूप महत्वाचा आहे. आपण महात्मा ज्योतिबा फुलेंची जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, असं खूप बिंबीच्या देठापासून म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, परंतु त्यांचं एखादं पुस्तक मी नीट वाचलंय का? त्या विचारधारेचं एक मूळ ग्रंथ, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्याचा असूड, महात्मा फुले समग्र वाङ्मयामधलं एखादं पुस्तक मी वाचलंय का? बाबासाहेबांनी लिहिलेलं एक तरी पुस्तक मी मुळातून वाचलंय का? या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत की नाही? आणि म्हणून मला जे सध्याचं वातावरण दिसतंय, या वातावरणामागे मला बऱ्याच अंशी ही गोष्ट दिसते की माणूस मूळ विचारापासून दूर चाललाय, वाचनापासून दूर चाललाय, पुस्तकापासून दूर चाललाय. म्हणून ही जी पुस्तकं आहेत, चरित्र सांगणारी, विचार सांगणारी, ही पुस्तकं आपण वाचली पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. हे एक महत्वाचं या ठिकाणी मला सांगायचं. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला सांगायची की आपले आदर्श सुद्धा आपण नीट ठेवले पाहिजे. मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो की आपले आदर्श नवीन काळात बदलत चालले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये 3 गुरु केले, 3 गुरु मानले, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचे पहिले गुरु त्यांनी मानलं
महात्मा गौतम बुद्धांना, तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा विचार पहिल्यांदा जगाला दिला आणि लोकशाही काय असते इथल्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध पहिला हादरा जर कुणी दिला असेल तर तो गौतम बुद्धांनी दिला. तो विचार त्यांनी मांडला, म्हणून त्यांनी पहिला गुरु मानलं गौतम बुद्धांना. त्यांनी दुसरा गुरु मानलं ज्यांनी सांगितलं, जाती ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान. ज्यांनी जातीयतेच्या पलीकडे जाऊन एक विज्ञानवाद, विवेकवाद, अंधश्रद्धेच्या विरुद्ध लोकांना तिथून परावृत्त केलं, ते संत कबीर यांना त्यांनी आपलं गुरु मानलं. आणि तिसरा गुरु जो त्यांनी केला ते म्हणजे आज ज्यांची जयंती आहे आणि खऱ्या अर्थाने एक सुधारकांचा सुधारक, करता सुधारक, फक्त बोलका सुधारक नाही. आजकाल काय झाले, बोलकी सुधारक खूप झाली. स्टेजहून गप्पा हाणायला बरं वाटतं, भाषण ठोकायला बरं वाटतं, टाळ्या मिळवायला बरं वाटतं, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष आचरणाची वेळ येते त्यावेळेस आपण ते करत नाही. करते सुधारक म्हणून ज्यांचा गौरव होतो, सुधारकांचे सुधारक म्हणून ज्यांचा गौरव होतो. आणि महात्मा गांधी सुद्धा म्हणाले होते की असली महात्मा जर कोण असतील तर ते महात्मा ज्योतिराव फुले आहेत. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलं. हे असे आदर्श आपल्या समोर आपण ठेवले पाहिजेत. पण आज आपल्या आदर्शांचं वास्तव काय? पुष्पासारखा एक सिनेमा येतो आणि हजारो कोटी कमावतो. एखाद्या महापुरुषावरचा सिनेमा आला तर तितकी तो कमाई करणार नाही. पण पुष्पामधून जे हिंसा म्हणा, गुंडगर्दी म्हणा, जे दाखवलं गेलं, एक एंटरटेनमेंटचा भाग आपण सोडून देऊ, परंतु त्याचे जे अनुकरण नवीन पिढी करते आहे, हे कोणत्या दिशेला आपण चाललो आहोत? आणि नवीन आदर्श कोण झालेत आपले? आपण नाव ऐकतो सध्या, काही आका आहेत, काही बोका आहेत, काही खोक्या आहेत. म्हणजे काय वास्तव काय चाललंय? आणि त्यांचे समर्थक आहेत आपल्याकडे. म्हणजे हे विशेष आहे. जी माणसं व्यवस्थेमध्ये ही गुंडागर्दी पसरवण्याचं काम करत आहेत त्यांचे सुद्धा कट्टर समर्थक आपल्याकडे निर्माण होत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतं आपण एक फुले शाहू आंबेडकर विचारधारा आपण सांगतो, पण एक काय पेरलं जाते खालच्या पातळीवर. आणि म्हणून या महापुरुषांकडे पाहताना आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्याच्यात बाबासाहेबांकडे पाहताना की आपले आदर्श आपण नीट घेतले पाहिजेत. त्यांचा एक विचार मला या ठिकाणी सांगावासा वाटतो. सध्या भारतामध्ये ते असं म्हणाले होते, भारताला एक रोग आहे. तो रोग कोणता आहे मेघारे सर? तो रोग असा आहे, विभूती पूजा. म्हणजे एखादा व्यक्ती इतक्या वर नेऊन ठेवायचा की तो डायरेक्ट देवाचा अवतारच झाला. बाबासाहेब सुद्धा म्हणाले होते की माझी पूजा करू नका, माझा देव करू नका. आपल्या व्यवस्थेने काय केलं माहितीये का? सगळ्या बहुजन महापुरुषांना किंवा आपण जरी चळवळ पाहिली ना, यांचे देव केले आणि चळवळ मारून टाकण्याचं काम केलं. विभूती पूजा हा जो सर्वात मोठा दोष आहे. कुठलाही व्यक्ती घ्या, भारतामध्ये प्रत्येक कालखंडात असा एखादा व्यक्ती येतो आणि सध्या तर विभूती पूजेचं एवढं स्तोम चाललंय महाराष्ट्रात. अरे ती व्यक्ती कशी आहे, काय आहे, तिची चिकित्सा तुम्ही करणार का नाही? बाबासाहेबांचं वाक्य होतं, नवले भाऊ बाबासाहेबांचं वाक्य होतं, स्वाभिमान आणि व्यक्ती स्वातंत्र्य या दोन गोष्टींचा बळी देऊन कुठल्याही माणसाचं विभूती पूजन करू नका. आपला स्वाभिमान पहा आणि आपलं व्यक्ती स्वातंत्र्य पहा. या दोन गोष्टी सांभाळून तुम्ही त्या व्यक्तीला त्यांचं कौतुक करा, आदर करा, सन्मान करा, इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्या व्यक्तिमत्वाला थेट देवाच्या पातळीवर पाहायचं नाही. तो जो म्हणेल तेच खरं. ही जी वृत्ती सध्या भारतामध्ये दिसते आहे, त्यावर बाबासाहेबांनी त्याच काळामध्ये ताशेरे ओढले होते की थोडं विभूती पूजेपासून स्वतः ते सुद्धा म्हणाले की मला सुद्धा तसं समजू नका. गौतम बुद्ध सुद्धा म्हणाले होते की माझा एखादा विचार जर तुम्हाला पटत नसेल किंवा मी सांगितलेला विचार जर तुम्ही ऐकला तर तो खरा आहे का खोटा आहे तुम्ही तपासा. सेवालाल महाराज म्हणतात, जानलो छानलो पचनच मानजो. अगोदर जाणून घ्या, मग तिची छाननी करा आणि मग तुम्हाला मानायचं का नाही ठरवा. पण ज्यांनी छाननी सगळी बंद झाली, डायरेक्ट फॉरवर्ड आणि स्वीकार अशा पद्धतीची मांडणी किंवा अशा पद्धतीचं वर्तन आपल्याकडून होताना दिसतंय. म्हणून हा सुद्धा विचार बाबासाहेबांकडे पाहताना आपण लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी जी 3 दैवतं आपली मानली, उपास्य दैवतं, त्यांचा एक उल्लेख ठिकाणी करतो. त्यांनी आयुष्यामध्ये 3 गोष्टींची उपासना केली. पहिली गोष्ट विद्या. विद्येविना मतिगिरीपासून जो प्रवास सुरू होतो तर शूद्र खचले अनूर्त एका अविद्येने केली इथपर्यंत येऊन पोहोचतो. विद्येची उपासना बाबासाहेबांनी केली. दुसरं दैवत त्यांनी मानलं
ते म्हणजे विनयशीलता, नम्रता. जो माणूस शिकतो त्याच्याकडे नम्रता पाहिजे, विनयशीलता पाहिजे, त्या गोष्टी पाहिजेत. आणि बाबासाहेबांना ही नम्रता म्हणजे एकदम त्याला आपण काय म्हणू, हाजी हाजी करणारी नम्रता अभिप्रेत नव्हती. स्वाभिमानयुक्त नम्रता बाबासाहेबांना अभिप्रेत होती की एकीकडे विनयशीलताही पाहिजे, दुसरीकडे स्वाभिमानही पाहिजे. या विनयशीलतेला बाबासाहेबांनी आपलं दुसरं दैवत मानलं, दुसरी उपासना. आणि बाबासाहेबांनी जे तिसरं दैवत ते म्हणजे मला वाटतं या गोष्टीबद्दल आपण खरंच चिंतन केलं पाहिजे. बाबासाहेबांनी तिसरी जी गोष्ट सांगितली ती म्हणजे चारित्र्य, शील. म्हणजे ज्या गौतम बुद्धांनी प्रज्ञाशील करुणा हे 3 तत्व आपल्याला दिली, चारित्र्य ही गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे. मला सांगा, या सगळ्या महापुरुषांच्या जर आपण यांची जयंती पुण्यतिथी का साजरी करायची? कारण सगळ्यात वर आहे चारित्र्य. म्हणजे समाजासाठी त्यांनी केलं योगदान तर मोठंच आहे, पण त्यांचं चारित्र्य ज्याला आपण म्हणतो नीतिमत्ता, एक त्यांची वागणूक, एक आदर्श वर्तन. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले 3 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये तिघांची उपासना केली पाहिजे. विद्येची उपासना केली पाहिजे, विनयशीलतेची उपासना केली पाहिजे आणि चारित्र्याची, शीलाची उपासना केली पाहिजे. अशा पद्धतीने बाबासाहेबांनी या ठिकाणी ही मांडणी केली. बाबासाहेबांच्या 3 महत्वाच्या घटनांबद्दल मी या ठिकाणी सांगतो आणि मग मी समारोपाकडे येतो की 3 घटनांबद्दल आपल्यामध्ये काय. आपल्याकडे दुर्दैव असं आहे, आपल्याकडे माहिती आहे ईटी चव्हाण सर पाठीमागे बसलेले. ईटी चव्हाण सर आपल्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायचा विषय समोर आला. आणि आपल्याकडे पुन्हा हेच जसं सध्या वातावरण आहे का, तसं त्या काळात वातावरण पेटलं होतं. सवर्ण आणि बहुजन यांची लढाई, सवर्ण आणि अस्पृश्यांची लढाई. यांनी म्हणायचं कशाला नाव द्यायचं, त्यांनी म्हणायचं यांचंच नाव पाहिजे. परंतु याचा युक्तिवाद असा मी सांगतो की बाबासाहेबांचं नाव का द्यायचं. काही जणांनी युक्तिवाद असा केला, बाबासाहेब तिकडे महूला जन्मले, बाबासाहेब यांची कर्मभूमी तिकडं रायगडला त्यांचं शिक्षण झालं, मुंबईला शिक्षण झालं, पुण्याला शिक्षण झालं, त्यांचा आणि मराठवाड्याचा संबंध काय. असे युक्तिवाद करणारे सुद्धा बहादर आपल्याकडे आहेत. पण त्यासाठी मी इथं मांडणी करतो, कारण आपल्याला बऱ्याच जणांना माहित नसतं बाबासाहेबांनी जी पहिली शिक्षण संस्था सुरू केली तिचं नाव आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आणि त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत तुम्हाला आठवत असेल, आपण दुर्दैवानं निजामाच्या तावडीत होतो. ज्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं, म्हणजे कुठलंही राज्य गुलामीचं वाईटच असतं, त्याचं आपण समर्थन करणार नाही, पण जिथं इंग्रज होते तिथं बऱ्यापैकी शिक्षण बाकीच्या गोष्टी आल्या. पण आपला मराठवाडा हा निजामाच्या राजवटीमध्ये असल्यामुळं आणि निजाम हा जरा बुरसुटलेल्या विचारसरणीचा असल्यामुळं त्याने शिक्षण दिलं नाही, उच्च शिक्षण तर लांबच राहिलं. बाबासाहेबांनी विचार केला की खरी गरज जर कुठं असेल शिक्षणाची तर मराठवाड्यामध्ये आहे. बाबासाहेबांनी पहिलं विद्यालय मुंबईला सुरू केलं, त्याचं नाव सिद्धार्थ, गौतम बुद्धाच्या नावाने सुरू केलं. आणि दुसरं महाविद्यालय औरंगाबाद, आताचं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू केलं, त्याचं नाव मिलिंद महाविद्यालय. ते सुरू केलं 1950ला. म्हणजे मराठवाड्यामध्ये पहिलं उच्च शिक्षणासाठीचं महाविद्यालय सुरू करण्याचा मान बाबासाहेबांना जातो. आणि म्हणून विद्यापीठाला नाव देण्याचा मान सुद्धा बाबासाहेबांनाच गेला पाहिजे. आणि म्हणून हे नाव सार्थ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. हे सुद्धा आपण माहीत करून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत, धर्मांतराच्या बाबतीमध्ये सुद्धा मला इथं सांगायचंय. काय झालं, बाबासाहेब हे थोडेसे त्याला आपण काय म्हणू, ज्याला आपण असं म्हणूयात की ज्यांची बुद्धी तेवढी व्यापक नाहीये किंवा ज्यांच्यावर थोडासा जातीयतेचा, धर्मांतेचा पगडा आहे, अशा लोकांना बाबासाहेब आपले शत्रू वाटतात. त्यांना असं वाटतं की हिंदू धर्म सोडून बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारायची काय गरज होती. असे सुद्धा बहादर आपल्याकडे आहेत. तर याच्या मागचं जे त्यांचं तत्व आहे ते मी तुम्हाला सांगतो. बाबासाहेबांनी या हिंदू धर्माला सुधारण्याचे किती प्रयत्न केले. या हिंदू धर्मामधील अनेक ज्या कुप्रथा आहेत, अस्पृश्यता सगळ्यात मोठी कुप्रथा ज्याला म्हणूयात, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सत्याग्रह केला, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश केला, महारचा 14 तारखेचा सत्याग्रह केला. पण त्यांच्या असं लक्षात आलं की तरी सुद्धा आम्हाला एक हिंदू धर्माचा भाग म्हणून, माणूस म्हणून आम्हाला वागणूक मिळत नाहीये. त्यांनी वेळोवेळी सूचना दिली होती इथल्या समाज व्यवस्थेला की तुम्ही हे बदला, आम्हाला माणूस म्हणून स्वीकारा, एवढीच आमची मागणी आहे. आम्हाला मंदिरातल्या रामापेक्षा माणसातला राम महत्वाचा आहे, यासाठी आमची तळमळ सुरू आहे.
आणि बाबासाहेबांनी त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले, सत्याग्रह केले, मनुस्मृतीचं दहन केलं. म्हणजे ज्या मनुस्मृतीने इथल्या व्यवस्थेला, शूद्रांना ही जी स्थिती प्राप्त झाली, स्त्रियांना ही जी स्थिती प्राप्त झाली, या ठिकाणी बऱ्याच महिला भगिनी आहेत. आपली जी स्थिती आहे स्त्रियांची, ही जी जास्त खराब होती महात्मा फुलेंच्या आधी, त्याच्या मागचं कारण आहे मनुस्मृती. त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये शूद्रांसाठी, स्त्रियांसाठी अशा काही गोष्टी लिहिल्या होत्या. त्याचं पालन हा समाज करीत होता. त्या मनुस्मृतीचं दहन सुद्धा बाबासाहेबांनी केलं. ती सुद्धा सूचना दिली की आता मी एक एक बघा, बाबासाहेबांनी कुठलीही गोष्ट घाईने केली नाही. म्हणजे बाबासाहेब विद्यार्थी म्हणून का समजून घ्यायचा? विद्यार्थी हा परीक्षा सगळ्यात शेवटी असते. तो असं संत गतीने अभ्यास करत करत एक एक टप्पा गाठत असतो. बाबासाहेबांनी कुठलीही गोष्ट अशी घाईने केलेली नाही, खूप मोठा विचार केला. मला सांगा, मॅट्रिकला बाबासाहेब उत्तीर्ण झाले, त्यांना कृष्णजन्म पुरस्काराने बुद्धाचं चरित्र दिलं. बाबासाहेब म्हणाले, मी आयुष्यात पहिल्यांदा बुद्ध वाचला, मी गलबलून गेलो, प्रभावित झालो, त्या पुस्तकाने मला हादरून सोडलं. मी पहिल्यांदा समतेचा विचार पाहिला, मी पहिल्यांदा स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा विचार पाहिला. तिथून बाबासाहेबांचा प्रवास सुरू होतो 1907. आणि मग बाबासाहेबांनी वेळोवेळी सिग्नल दिले समाजाला, आता तरी बदला, आता तरी बदला, आता तरी बदला. समाज बदलायला तयार नाही. बाबासाहेबांनी पुन्हा मोठी घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून म्हणणार नाही. 1935 तरीही समाज बदलला नाही. शेवटी त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात मला असं वाटतं, मी जर मगाशी पुस्तकांचे काही उल्लेख केले ना, मला असं वाटतं हे पुस्तक तुम्ही मिळवा आणि अवश्य वाचा. आणि आजच्या काळात त्या पुस्तकाची खूप गरज आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे अनहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचे विध्वंसन किंवा जाती व्यवस्थेचे निर्मूलन. हे पुस्तक सुद्धा बाबासाहेबांनी लिहिलं की कशा पद्धतीने निर्मूलन केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. तरी सुद्धा समाज बदलायला तयार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1907 पासून हा धर्मांतराचा जो मूळ बीजारोपण तिथून झालं होतं, 35ला घोषणा केली, 21 वर्ष पुन्हा अभ्यास केला. आणि मग शेवटी जाऊन त्यांच्या लक्षात आलं की माझ्या बहुजन समाजाचा, अस्पृश्य समाजाचा जर उद्धार करायचा असेल तर हिंदू धर्म सोडला पाहिजे आणि धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे. म्हणून त्याच्या पाठीमागे खूप मोठा अभ्यास आहे, खूप मोठा प्रवास आहे. आणि म्हणून ती सुद्धा बाजू आपण बाबासाहेबांनी समजून घेतली पाहिजे की इथली व्यवस्था जर बदलायला तयार नसेल, जी व्यवस्था आम्हाला स्वीकारत नाही, ती व्यवस्था आम्ही सोडून देऊ, त्या व्यवस्थेला आम्ही उधळून टाकू. आणि म्हणून बाबासाहेबांनी शेवटी 14 ऑक्टोबर 1956ला त्या ठिकाणी धर्मांतर केलं आणि खऱ्या अर्थाने एक मुक्ती दिली दलितांना, अस्पृश्यांना. या सगळ्या जाचातून ते मुक्त झाले. 22 प्रतिज्ञा दिल्या आणि या सगळ्या समाजाला कर्मकांडातून आणि या सगळ्या कुप्रथांमधून मुक्त करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांचं एक खूप मोठं काम या ठिकाणी मी सांगणार आहे. ते काम असं, बाबासाहेबांना घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. काही लोकांचा आक्षेप असा असतो, त्या घटना समितीमध्ये 300 लोक होते. एकूण संविधान समितीमध्ये 300 लोक होते. घटना मसुदा समितीमध्ये 7 लोक होते. मग एकटे बाबासाहेब कसं काय घटनेचे शिल्पकार? म्हणजे आपल्याकडे काय, हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं थोडं जर वाचन. ज्या मसुदा समितीचे 7 सदस्यांचे अध्यक्ष बाबासाहेब होते, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी काळ घेतला, संविधान लिहिलं, बाबासाहेबांनी संविधान मांडलं. माझ्याकडे एक पुस्तक आहे. मला असं वाटतं बाबासाहेब मुळातून समजून घ्यायचे असतील तर एक अस्सल चरित्रकार, समकालीन चरित्रकार, आणि ज्यांनी बाबासाहेबांची परवानगी घेतली होती की मी तुमचं चरित्र लिहू का, बाबासाहेब म्हणाले हा तू लिही. बाबासाहेबांनी यावर विरोध केला. ते म्हणले यार माझा अजून, म्हणजे मी इतका मोठा नाहीये, ते बाबासाहेबांचा मोठेपण आहे. पण तरी बाबासाहेबांच्या परवानगीने ज्या व्यक्तीने हे चरित्र लिहिलं त्यांचं नाव आहे चांगदेव भवानराव खैरमोडे. यांनी 12 खंड, असे एक खंड आहे. ह्याच्यामध्ये त्यांचं सगळं विद्यार्थी म्हणून आलेली दशा आहे. विद्यार्थी म्हणून ते जे शिकले, जी जडणघडण झाली, मग बाकी विद्यार्थी, नंतर तरुणपण, नंतर राजकारण, वेगवेगळ्या संघटना, धर्मांतर, चळवळ, सत्याग्रह, घटना, हे सगळं त्यांनी 12 खंडामध्ये लिहिलेलं आहे. मला असं वाटतं जर बाबासाहेब मुळातून वाचायचे असतील तर ही पुस्तकं आपल्या घरामध्ये असली पाहिजेत. तर त्यांनी असं लिहिलं या पुस्तकामध्ये, बाबासाहेबांनी रात्री 2-3 वाजेपर्यंत जागून संविधानाचा मसुदा लिहिण्याचं काम केलं. आता इथं आम्ही शिक्षक मंडळी इथं बसलेली, आमचे खेडकर साहेब इथं बसलेले. एखादं तहसीलचं किंवा कलेक्टर ऑफिसचं एखादं पत्र लिहायचं असेल
तर 10 वेळा चेक करावं लागतं, काही चूक आहे का, काही मिस्टेक आहे का. इथं थेट देशाचं संविधान लिहायचं. आता पीएडीचे प्रबंध लिहिलेले इथं मेघारी सर आहेत. शब्द ना शब्द आपल्याला चेक करावा लागतो की मी जे लिहितोय ते बरोबर आहे का. इथं तर देशाचं संविधान लिहायचं. बाबासाहेबांनी ते संविधान रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून पुस्तकं तपासून, आणि त्या काळात त्यांचा पायाला त्यांना आधार झाला होता, पाय लंगडत होता त्यांचा. अशा काळात त्यांनी ते जागून काम केलं आणि एक भक्कम संविधान देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. तर त्यात ते कसे शिल्पकार करतात त्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे. मसुदा समितीचे एक सदस्य होते, त्यांचं नाव आहे टी कृष्णम्माचार्य. त्यांनी असं म्हटलंय, मसुदा म्हणजे एकदम कच्चा आराखडा, सगळा आराखडा लिहायचा, कलम लिहायची. तर बाबासाहेब त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. एका सदस्याने राजीनामा दिला, ती जागा रिकामी राहिली. एक सदस्य पदावर असताना मृत्युमुखी पडला, ती जागा रिकामी राहिली. एक सदस्य अमेरिकेला निघून गेला, त्याचं काम तसंच राहिलं. 1-2 सदस्य हे संस्थानिकांच्याकडे कामाला जायचे म्हणून त्यांचंही काम तसंच राहिलं. आणि आणखीन 1-2 सदस्य दिल्लीपासून दूर राहायचे. म्हणून झालं असं की सगळी जबाबदारी आली बाबासाहेब आंबेडकरांवर. आणि म्हणून बाबासाहेबांनी एकट्याने हे सगळे खरडे, सगळे आराखडे, सगळी कलमं रात्र जागून तयार केली. आणि म्हणून आपण अभिमानाने सांगू शकतो की ते या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. या सगळ्या म्हणजे टीमची तर मेहनत आहेच, त्यांना आपण कमी लेखणार नाही. परंतु जे मूळ काम आहे खरडा लिहिण्याचं, मसुदा लिहिण्याचं, त्यामध्ये मोठं योगदान. नंतर चर्चा झाल्या, त्या चर्चेमध्ये बाबासाहेबांची भाषणं झाली, त्यांनी आपले वादविवाद पटवून दिले. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं, संविधानाची सुरुवात कशी करावी यावर सुद्धा बाबासाहेब म्हणाले होते की कुठल्याही देवाधर्माच्या नावाने भारताच्या संविधानाची सुरुवात करू नका. कारण इथं हिंदू धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ख्रिश्चन आहेत, सगळ्या धर्माची लोक इथं आहेत. पण प्रत्येक धर्माचा माणूस म्हणाला नाही आमच्या नावाने करा. हिंदू बहुसंख्या असल्यामुळे हिंदूंचं म्हणणं होतं एखाद्या हिंदू देवाच्या नावाने करा. काही मुस्लिम आपल्या देशामध्ये होते, त्यांचं म्हणणं होतं नाही अल्लाच्या नावाने करा. बौद्ध धर्माचे काय नाही, बुद्धांच्या नावाने करा. पण बाबासाहेबांनी या सर्वांचा विचार केला. त्यांनी असा विचार केला की इथं नाव काय द्यायचं. आणि म्हणून मग त्यांनी एक नाव दिलं. आणि मला असं वाटतं ते नाव जोपर्यंत आहे तोपर्यंत कुणीही भारतीय संविधानाला हात लावू शकत नाही. ते नाव आहे आम्ही भारताचे लोक. लोक म्हणतात संविधानावर आक्रमण व्हायला लागलं, संविधान त्याच्यावर अतिक्रमण व्हायला लागलं, संविधान बदलण्याची गोष्ट चाललेली आहे, घटना बदलण्याची गोष्ट चाललेली आहे. पण मला असं वाटतं याची सर्वोच्चता बाबासाहेबांनी आम्ही भारताचे लोक यांना दिलेली आहे. ठीक आहे, काही काळ लोक बळी पडतील, काही गोष्टींना बळी पडतील, पण सर्व काळ तुम्ही सर्व लोकांना मूर्ख बनवू शकत नाही. काही काळ काही लोक मूर्ख बनवता येतात, पण सर्व काळ सर्व लोक मूर्ख बनवता येत नाहीत. बाबासाहेबांना माहित होतं की संविधानामध्ये ताकद जी आहे ती या शब्दामध्ये आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि म्हणून त्या भरोश्यावर बाबासाहेब असं म्हणतात की संविधान टिकल. आणि त्याच्या पुढचं त्यांचं असं वाक्य होतं की संविधान चांगलं आहे पण राबवणारे लोक चांगले पाहिजेत. ते जर चांगले नसतील तर संविधान सुद्धा वाईट आहे. आणि म्हणून त्यांच्या पाठीमाग त्यांच्या मान्यमाग जो विचार होता तो हाच होता की जोपर्यंत या देशाची अंतिम सत्ता इतक्या लोकांच्या हातामध्ये आहे तोपर्यंत या देशाच्या संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही. बाबासाहेबांची एक खंत होती, त्यांनी ती बोलून दाखवली नानचंद्र रत्तू यांना. ते म्हणले की मी आतापर्यंत ही चळवळ इथपर्यंत आणून ठेवली, आता मला असं वाटतं मी थकलोय, आता ही चळवळ पुढे कुणी न्यायची. आणि म्हणले मला एक असा अनुभव आलाय की मला सगळ्यात जास्त धोका जर कुणी दिला असेल तर शिकलेल्या लोकांनी दिलेला. माझा अपेक्षा भंग जर कोणी केला असेल तर या शिकलेल्या लोकांनी केलाय. मला असं वाटतं आपण यावर विचार करण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या नावाचा उद्घोष करायचा, फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा उद्घोष करायचा आणि त्यांच्या नावावर मोठं व्हायचं. परंतु आपण ज्या समाजामधून येतो, आपण ज्या तळागाळातून येतो त्या समाजासाठी आपण काही केलंय का? त्या समाजाला पुन्हा वर, जसं बाबासाहेब, मला सांगा बाबासाहेब इतक्या मोठ्या डिग्र्या घेतल्या, बाबासाहेबांसारखा माणूस त्या लंडन युनिव्हर्सिटीमध्ये किंवा त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये कुलगुरू पदावर पोहोचला असता, इतकं मोठी विद्वत्ता, इतकं मोठा पैसा बाबासाहेबांनी कमवला. बॅरिस्टर म्हणून त्यांनी खूप मोठा पैसा कमवला असता. बाबासाहेबांना हे करता आलं असतं. पण बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग हा फक्त आणि फक्त देशासाठी, समाजासाठी केला. म्हणून मला असं म्हणायचं की त्यांना जी अपेक्षा आहे, त्यातल्या सुशिक्षित वर्गाकडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा या ठिकाणी आपण केली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी मला असं मांडायचंय की सध्याचा जो काळ आहे
तो भक्तांचा काळ आहे. आणखीन एक शब्द जोडतो त्याला, अंध भक्तांचा काळ. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, अनेक लोक अंध भक्त झालेले असतात अनेकांचे. तेच मी म्हणलो ना, विचार करायचा नाही, चिंतन करायचं नाही, मनन करायचं नाही आणि बळी पडायचं. मला असं वाटतं बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, भक्त त्यांना अपेक्षित नाहीयेत. एक शब्द आहे, त्यांना भक्त अपेक्षित नाहीयेत, त्यांना अनुयायी अपेक्षित आहे. भक्त आणि अनुयायीमध्ये फरक आहे. भक्त हा कुठलाही विचार न करता फॉलो करतो, काहीच विचार करायचा नाही. ते वरचा म्हणला का फॉलो करायचं, विचार करायचा नाही, विवेक ठेवायचा नाही. पण अनुयायी तसा नसतो. बुद्धांचा उल्लेख मी मगाशी केला, बुद्धांना अनुयायी होते, कारण बुद्ध म्हणायचे मी जे सांगतो ते लगेच फॉलो करू नका, त्यावर विचार करा. इथे एक उल्लेख करायचा मला, कार्ल मार्क्स जेव्हा मरण पावला असं म्हणतात, त्यावेळेस त्याच्या अंत्यविधीला फक्त 5 लोक आले होते. कार्ल मार्क्स ज्याला आपण म्हणू एक आहेरे नाहिरे वर्गाचा संघर्ष मांडला, खऱ्या अर्थाने कामगारांचा लढा ज्याने पुढे आणला, एक विचार पुढे आणला, शोषण मुक्तीचा लढा ज्याने पुढे आणला, खास करून आर्थिक शोषण मुक्तीचा लढा ज्याने पुढे आणला, तो कार्ल मार्क्स जेव्हा गेला तेव्हा 5च लोक त्याच्या अंत्यविधीला होते. बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला लाखो लोक होते. मग बाबासाहेबांचा विचार म्हणावा तसा पोचलाय, पण तो तितक्या प्रखरतेने आणखीन पोचण्याची गरज आहे. कारण कवी वामनदादा कर्डक म्हणतात, मला असं वाटतं आपल्याला भक्त व्हायचं नाहीये, भक्त कमी व्हा. वामनदादा कर्डक असे म्हणतात, भीमा तुझ्या विचाराचे फक्त 5च लोक असते, तलवारीच्या त्यांच्या न्यारेचे टोक असते. असे 5च लोक जरी तयार झाले की जे विचारापासून हटले नाहीत, कायम या चळवळीशी एकनिष्ठ राहिले, तरी खूप मोठी चळवळ या ठिकाणी उभी राहू शकते. म्हणून भक्तांच्या मांदिळीत आपल्याला जायचं नाही, तर अनुयायांच्या मांदिळीमध्ये आपल्याला जायचंय. आणि आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि मग मी समारोप करतो. सध्या आपल्या समाजामध्ये हा उल्लेख मी बऱ्याच वेळा केलेला आहे. सध्या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहेत दादा. पहिला वर्ग, त्याला आपण म्हणूयात दडवा वर्ग. दडवा म्हणजे काय? भ्रष्टाचारातून खूप मोठे पैसे कमवायचे, माया कमवायची, आणि ती कुठंतरी आपल्याला माहिती आहे ना, एखाद्याचं प्रकरण निघालं तर काय काय संपत्ती मिळते आपल्याला माहिती आहे. तर असे जे लोक असतात त्यांना म्हणजे दडवा वर्ग. हा दडवा वर्ग काही कामाचा नाही. दुसरा वर्ग आहे बुडवा वर्ग. बुडवा कोणाला म्हणायचं? की जे काही त्यांनी मिळवलेलं आहे, थोडक्यात आता ही नावं सांगतो मी 1-2. आपल्या देशाची संपत्ती वापरायची, पण एक छदाम सुद्धा परत करायचं नाही. विजय मल्ल्यासारखी नावं आहेत, अनेक नावं आपल्याला सांगितली की देशाचे पैसे वापरायचे. अनेक उद्योगपतीची नावं यामध्ये आपण घेऊ शकतो. त्यांना सरकार सवलत देतं, आपलेच पैसे ते वापरतात आणि त्यांचं कर्ज माफ केलं जातं, सगळ्या गोष्टी केल्या. याला म्हणायचं बुडवा वर्ग. दडवा वर्ग काही कामाचं नाही, बुडवा वर्ग काही कामाचं नाही. तिसरा वर्ग डेंजर आहे, त्याचं नाव आहे भडवा वर्ग. भडवा वर्ग कोणाला म्हणायचं? नाव घ्यायचं फुले आंबेडकरांचं, त्यांच्या विचारांचं उद्घोष करायचा, आरक्षणाचा सुद्धा लाभ घ्यायचा, पण एकही गोष्ट समाजासाठी करायची. सगळं स्वतःसाठी, स्वतःची संपत्ती वाढवायची, सगळं स्वतःसाठी करायचं, समाजाला काही दे, म्हणजे समाजाचा उपयोग करून घ्यायचा. मला वाटते असं जर मी म्हणलो तर बरेच लोक सापडतील यामध्ये. तो तिसरा वर्ग आहे भडवा वर्ग. दडवा, बुडवा, भडवा या सगळ्यांना बाजूला आपल्याला करायचंय. आणि चौथा वर्ग आपल्याला निर्माण करायचा आहे, तो म्हणजे कडवा वर्ग. फुले आंबेडकर विचारधारा, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची विचारधारा, सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारी विचारधारा, कुठल्याही खुलचट कल्पना, जातीच्या कल्पना, धर्मांतीच्या कल्पना, अशा सगळ्या कल्पनांना छेद देऊन अखिल मानवतेसाठी एक मानवतेचा विचार घेऊन, समतेचा विचार घेऊन पुढे घेऊन चालणारा, चळवळीमध्ये झटणारा असा एक सच्चा कार्यकर्ता, अनुयायी जो असतो तो कडवा आहे. इथं उपस्थित असलेला प्रत्येक जण कडवा आहे. अशा सर्व कडव्या विचारवंताला, सर्व कडव्या श्रोत्यांना आणि ही कडवी विचारसरणी ज्यांनी आपल्यामध्ये आणली अशा तमाम बहुजन महापुरुषांना, महानायिकांना या ठिकाणी पुन्हा एकदा अभिवादन करतो. संयोजन समितीने या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. मी माझ्या परीने हा माझा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती.
धन्यवाद सर. नुकतंच